नमस्कार. श्री न रा परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 16व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. मथुर बाबूंबरोबर गप्पा गोष्टी चालल्या असता एक दिवस श्री रामकृष्ण एकाएकी मध्येच उठून बाहेर गेले. परत आल्यावर मथुर बाबूंनी पाहिले तो त्यांचा चेहरा फार चिंताक्रांत झालेला दिसत होता. श्री रामकृष्ण म्हणाले, ही काय आज भलतीच पंचायत होऊन बसली पहा बरे. आता लघवीच्या वाटेने एक आळी बाहेर पडली. अशी आळी तर कोणाच्याही शरीरात राहत नाही. मग हे मलाच काय झाले असावे बरे. आता एका क्षणापूर्वीच मथुर बाबूंना निरनिराळे आध्यात्मिक विषय समजावून सांगणारे बाबा या यक्कश्चित साध्या गोष्टीने एखाद्या लहान मुलासारखे चिंताक्रांत होऊन मथुर बाबूंशी आश्वासनासाठी आले होते. त्यांचे बोलणे ऐकताच मथुरबाबू म्हणाले, वा, हे तर फारच छान झाले. बाबा, सर्वांच्या अंगी कामकीट असतो. तोच त्यांच्या मनात नाना प्रकारे कुविचार उत्पन्न करून त्यांना वाईट कृत्ये करायला लावतो. जगदंबेच्या कृपेने तुमच्या अंगातील कामकीट पडून गेला. मोठे छान झाले. त्याबद्दल एवढी चिंता कसली. हे ऐकताच एखाद्या लहान मुलासारखी त्यांची समजूत पटून ते म्हणाले, वा, ठीक बोललास. बरे झाले की तुझ्याजवळ ही गोष्ट बोललो. बोलता बोलता एक दिवस बाबा म्हणाले, हे बघ, आईने मला दाखवून समजावून सांगितले आहे की तुझे अंतरंगीचे भक्त आहेत ते सारे येतील. तुझ्याकडून ईश्वरीय विषय समजून घेतील, ऐकतील व प्रत्यक्ष पाहतील. प्रेम भक्तिलाभ करून घेतील. स्वतःकडे बोट दाखवून या शरीराच्या आश्रयाने आई अनेक खेळ खेळेल, अनेकांवर उपकार करेल. म्हणून हा देहाचा पिंजरा तिने अजून मोडू दिला नाही, जतन करून ठेवला आहे. तू काय म्हणतोस? हा सारा भ्रम आहे का हे खरे आहे, सांग पाहू. मथुरबाबू म्हणाले, भ्रम का असेल बाबा. आईने तुम्हाला आजपर्यंत जर काहीच खोटे दाखवले नाही तर हे तेवढे खोटे कसे असेल. हेही खरे असलेच पाहिजे. अजूनसुद्धा तुमचे भक्त का बरे येत नाहीत. ते लवकर लवकर आले म्हणजे आम्ही सारे मिळून आनंद करू. झाले. बाबांची समजूत पटली. ते म्हणाले, काय सांगावे बुवा, ते सगळे केव्हा येतील ते. आईने दाखवले आहे व सांगितले आहे खरे. आता या उपर तिची मर्जी. या गोष्टीनंतर बरेच दिवसांनी एके दिवशी मथुरबाबू श्री रामकृष्णांना म्हणाले, बाबा, तुम्ही तर म्हणाला होता की येथले अंतरंग भक्त येणार आहेत. मग ते अजून कोणी आले नाहीत ते. श्री रामकृष्ण म्हणाले, ते आता कधी येणार हे कोणी सांगावे, पण ते येणार खास. आईनेच मला स्वतः हे सांगितले आहे. तिने सांगितलेल्या बाकीच्या साऱ्या गोष्टी एक एक घडून येत आहेत, पण हीच तेवढी का बरे घडून येत नाही. असे म्हणून आईची ही गोष्ट खोटी होणार की काय या विचाराने ते मोठ्या चिंतेत पडले. त्यांचे ते हिरमुसलेले तोंड पाहून मथुरबाबूंना वाईट वाटले व ही गोष्ट आपण काढली हे बरे केले नाही असे त्यांचे मन त्यांना खाऊ लागले. व बालक स्वभाव श्री रामकृष्णांची समजूत घालण्यासाठी ते म्हणाले, बाबा, ते येवोत अथवा न येवोत, मी तर तुमच्या चरणाचा चिरकालचा भक्त आहे ना. मग ही गोष्ट खोटी कुठे ठरली. मी एकटाच तुमच्या 100 भक्तांच्या जागी नाही का. म्हणून आईने सांगितले की पुष्कळ भक्त येतील. श्री रामकृष्णांची या बोलण्याने समजूत पटली. ते म्हणाले, असेल बुवा, तू म्हणतोस तसेही असेल बुवा, कुणी सांगावे. राणी रासमणीला पुत्र नव्हता. 4 मुली मात्र होत्या. रासमणीची तिसरी मुलगी मथुरबाबूंची पहिली पत्नी होती. तिच्या मृत्यूनंतर कनिष्ठ कन्येशी राणीने त्यांचे लग्न लावून दिले. पुढे आपल्या मुलीत भांडणतंटे होऊ नयेत म्हणून दूरदृष्टी संपन्न राणीने आपल्या मृत्यूपूर्वीच आपल्या संपत्तीच्या वाटण्या केल्या होत्या. या वाटण्या झाल्यानंतर पुढे एक दिवस मथुरबाबूंची पत्नी आपल्या बहिणीच्या भागातील पुष्करणीवर स्नानास गेली असता तेथील थोडीशी भाजी तोडून घेऊन परत चालली. श्री रामकृष्ण तेथे होते व त्यांची दृष्टी सहज तिकडे गेली. हे तिचे कृत्य पाहून त्यांच्या मनात अनेक तऱ्हेचे विचार आले. सेजोगींनी न बोलता दुसऱ्याची वस्तू घेऊन गेली हा मोठा अन्याय झाला. तिच्या हे लक्षात आले नाही की न सांगता दुसऱ्याची वस्तू नेणे म्हणजे चोरी करणेच होय. पण आधी दुसऱ्याची जिन्नसच मुळी अशा रीतीने घ्यावी का असे त्यांचे विचार चालू आहेत. इतक्यात जिच्या भागात ती पुष्करणी होती तीही तिथे आली. त्याबरोबर श्री रामकृष्णांनी पाहिलेली सर्व हकीकत तिला साधंत्य सांगितली.
तिने ते सर्व ऐकून घेतले आणि एवढ्याशा क्षुल्लक गोष्टीबद्दल श्री रामकृष्णांचा हा गंभीर भाव पाहून तिला हास्य आवरेना. ती म्हणाली, खरंच बाबा, सेजोने हा मोठा अन्याय केला. तितक्यात सेजोगींनीही तेथे आली. तिने आपल्या बहिणीचे हसण्याचे कारण ऐकून म्हटले, बाबा, ही गोष्टसुद्धा तुम्ही तिला सांगितलीत ना? तिने पाहू नये म्हणून मी किती लपवून छपवून ती भाजी घेऊन गेले. हे सारे तिला सांगून माझी फजिती केली. असे म्हणून त्या दोन्ही बहिणी हसू लागल्या. तेव्हा श्री रामकृष्ण म्हणाले, आता हे काय बो आपल्याला ठाऊक? दौलतीच्या जर नीट वाटण्या झाल्या आहेत तर असे न सांगता एखादी जिन्नस घेऊन जाणे चांगले नाही, असे आपले मला वाटले. म्हणून मी हे सांगून टाकले. आता या उपर तिची मर्जी. हे ऐकून तर त्या बहिणी अधिकच हसू लागल्या आणि मनात म्हणू लागल्या, बाबांचा स्वभाव किती सरळ आहे. एका पक्षी बाबांचा असा बालकासारखा सरळ स्वभाव आणि दुसरे पक्षी कर्तुम समर्थ अशा प्रकारचे सामर्थ्य. एकेवेळी दुसऱ्या एका जमीनदाराशी काही कारणाने भांडण होऊन मथुरबाबूंच्या हुकमाने मारामारी झाली व त्या मारामारीत खूनही झाला. मथुरबाबूंनी या संकटसमयी श्री रामकृष्णांकडे धाव घेतली व त्यांचे पाय घट्ट धरून म्हणाले, बाबा, आता मला वाचवा. बाबांनी प्रथम त्याची खूप निर्भत्सना केली. ते म्हणाले, मूर्खा, तू रोज काहीतरी झेंगट घेऊन येत जा आणि म्हणत जा, बाबा मला वाचवा. मला काय हवे ते करण्याचे सामर्थ्य आहे का रे मूर्खा? जा, आता केलेले निस्तळ जा स्वतःच. माझ्याकडे कशाला आलास? पण मथुरबाबू काही केल्या सोडिनात. तेव्हा ते म्हणाले, निघ इथून, पुन्हा असे करू नको. आईच्या मनात असेल तसे होईल. आणि खरेच मथुरबाबूंचे संकट टळून गेले. अशा रीतीने दोन्ही तऱ्हेच्या भावांचा मथुरबाबूंना अनेकदा अनुभव आल्यामुळे त्यांचा असा दृढ विश्वास झाला की या बहुरूपी बाबांच्या कृपेनेच आपले सारे धन म्हणा, प्रताप म्हणा टिकले आहेत. आणि म्हणूनच त्यांना ते ईश्वरावतार समजून त्यांची भक्ती करत असत. आपल्या भक्ती भाजनासाठी केलेल्या खर्चावरून विषयी लोकांच्या भक्तीची दौड सहज समजून येते. मथुरबाबू चतुर, हिशोबी, व्यवहारदक्ष व बुद्धिमान मथुरबाबू बाबांच्यासाठी किती सरळ हाताने पाण्यासारखा पैसा खर्च करत हे पाहूनही त्यांच्या भक्तीचा आदमास बांधता येतो. मेळे, नाटक वगैरे ऐकत बसले असता श्री रामकृष्णांपुढे त्यांनी 10-10 रुपयांच्या चळती करून चांगल्या गायकांना बक्षीस म्हणून देण्यासाठी ठेवून द्याव्या. गाणे ऐकत असता एखादे गाणे श्री रामकृष्णास अत्यंत आवडले तर त्यांनी एखाद्या वेळी त्या साऱ्याच्या साऱ्या चळती एकदम त्या गायकास बक्षीस द्याव्या. मथुरबाबूंना त्याबद्दल काही वाटू नये. उलट बाबांच्यासारख्या थोरांनी बक्षीसही तसे थोरलेच दिले पाहिजे असे म्हणून आणखी चळती त्यांच्यापुढे ठेवाव्या. आणखी एखाद्या गाण्याने तब्येत खुश होऊन त्यांनी पुन्हा सारेच्या सारे पैसे त्या गवयाला बक्षीस म्हणून देऊन टाकावे व तेवढ्यानेही तृप्त न होऊन जवळपास देण्यासारखे आणखी काही नसल्यास एखाद्या वेळी नेसलेले बहुमूल्य वस्त्रही देऊन टाकून आपण समाधीमग्न होऊन पडावे. आपल्या संपत्तीचे सार्थक झाले असे समजून मथुरबाबूंनी आनंदभरात त्याच पंख्याने वारा घालीत बसावे. बाबांना बरोबर घेऊन मथुरबाबूंनी काशी, वृंदावन वगैरे यात्रा केल्या. तेव्हा बाबांच्या सांगण्यावरून काशीत त्यांनी कल्पतरू होऊन दान केले व ज्याला जे हवे होते ते त्याला त्यांनी पुरवले. त्यावेळी बाबांनाही काही देण्याची इच्छा झाली, पण बाबांना तर कसलाच अभाव दिसेना. त्यांचा फारच आग्रह दिसल्यावरून बाबा म्हणाले, मला एक कमंडलू दे. बाबांचा हा अलौकिक त्याग पाहून मथुरबाबूंच्या डोळ्यास पाणी आले. तीर्थयात्रा करीत असता वैद्यनाथाजवळील एका खेड्यातून जात असता तेथील लोकांचे दारिद्र्य दुःख पाहून बाबांचे हृदय कळवळले. ते मथुरबाबूंना म्हणाले, तू तर आईचा कोठीवाला आहेस. या साऱ्या लोकांना प्रत्येकी एक एक वस्त्र व एक वेळ डोक्यास पुरेल एवढे तेल दे व पोटभर जेवण घाल. मथुरबाबू प्रथम काकू करू लागले. बाबा, या तीर्थयात्रेच्या पायी फार खर्च झाला आहे आणि हे लोकही पुष्कळ आहेत. या साऱ्यांना अन्नवस्त्र देऊ लागलो तर आणखीही फार खर्च होईल. मग कसे करावे? पण श्री रामकृष्ण काहीच ऐकेनात. गावातल्या लोकांचे दारिद्र्य व दुःख पाहून त्यांचे हृदय भरून आले व डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ते म्हणाले, दूर हो मूर्खा, तुझ्या काशीला मी येत नाही. जा, मी यांच्यातच राहणार. यांना कोणी नाही, त्यांना सोडून मी येत नाही. असे म्हणून एखाद्या लहान मुलासारखा गळा काढून ते त्या लोकात जाऊन रडत बसले. हा प्रकार पाहून मथुरबाबूंनी लगेच कलकत्त्याहून धान्य व कापड आणवले आणि बाबांच्या इच्छेप्रमाणे साऱ्या गोष्टी केल्या. त्या दरिद्री लोकांचा आनंद पाहून बाबांचाही अत्यानंद झाला व त्यांचा निरोप घेऊन ते मथुरबाबूंबरोबर काशीस गेले.
आणखी एका प्रसंगी मथुरबाबूंबरोबर त्यांच्या जमिनी वगैरे पाहण्यास गेले असता तेथील लोकांचे दारिद्र्य पाहून त्यावेळेसही मथुरबाबूंकडून त्या सर्वांना त्याने अन्न वस्त्र देवले. सर्व काळ भावावस्थेत असणाऱ्या श्री रामकृष्णांचा मथुरबाबूंशी अशा प्रकारचा अद्भुत व मधुर संबंध होता. साधनाकाळी एकेवेळी त्यांनी आपल्या जगन्मातेची अशी प्रार्थना केली होती की आई, मला शुष्क साधू करू नको, मला रसात ठेव. मथुरबाबूंशी त्यांचा हा अद्भुत मधुर संबंध म्हणजेच त्या प्रार्थनेचे फळ होय. आणि त्यासाठीच जगन्मातेने श्री रामकृष्णास दाखवून दिले होते की त्यांच्या देहरक्षणादी कामासाठी त्यांच्याबरोबर 4 जण रसददारही म्हणजे अन्नादी पुरवणारे पाठवले आहेत. आणि त्या 4घात मथुरबाबू हे पहिले आणि श्रेष्ठ. ईश्वरी योजना असल्याशिवाय असा संबंध 14 वर्षे टिकणे शक्य नाही. काय घे पृथ्वी, अशा प्रकारचे विशुद्ध व मधुर संबंध तू आजपर्यंत कितीसे पाहिले आहेस. आणि भोगवासने धन्य तुझी की मनुष्याचे मन तू कसे पोलादी साखळ्याने जखडून टाकले आहेस. अशा प्रकारचा शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव व अहेतुक प्रेमवात्सल्याची मूर्तिमंत प्रतिमाच अशा श्री रामकृष्णांच्या दर्शनाचा व अद्भुत संगतीचा लाभ मिळूनसुद्धा आमचे मन तुला सोडता सोडित नाही. म्हणून भोगवासने धन्य तुझी. एक दिवस श्री रामकृष्णांच्या तोंडून मथुरबाबूंच्या अनेक गोष्टी ऐकून त्यांच्या अपूर्व भाग्याची धन्यता वाटून एकजण म्हणाला, मृत्यूनंतर मथुरबाबूंचे काय झाले महाराज? त्यांना खात्रीने पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही असे वाटते. श्री रामकृष्णांनी उत्तर दिले, कुठेतरी एखादा राजा होऊन जन्मला असेल आणि काय त्याची भोगवासना नाहीशी झाली नव्हती असे म्हणून श्री रामकृष्णाने दुसऱ्याच गोष्टी काढल्या. अशा प्रकारचे मथुरबाबूंचे चरित्र आहे. श्री रामकृष्णांच्या चरित्राशी विशेषतः साधनकाली त्यांचा किती संबंध आहे हे यावरून थोडेफार लक्षात येईल. अशा प्रकारची सेवा, अशा प्रकारचा भक्तिविश्वास, अशा प्रकारचा आपल्या आराध्य दैवताशी अत्यंत प्रेममय, भक्तिमय व पूर्ण विश्वासमय दिव्य व अलौकिक संबंध आम्ही कोठेही वाचला नाही, ऐकला नाही की पाहिला नाही. या अलौकिक संबंधाचा जो जो विचार करावा तो मन अधिकाधिक चकित होऊन जाते. आणि जगदंबेने श्री रामकृष्णांच्या दिव्य लीलेला सहाय्य करण्यासाठीच म्हणून मथुरबाबूंना पाठवले होते असेच निसंशय वाटू लागते. पहा बरे, श्री रामकृष्णांच्या साधनाच्या सुरुवातीस मथुरबाबूंचा व त्यांचा संबंध घडून आला आणि साधनांचा शेवट होऊन श्री रामकृष्ण अद्वैत भावभूमीच्या अत्युच्च जागी सदा सर्व काळ अवस्थान करू लागले व यथार्थ सद्गुरू पदवीवर आरोहण करून अशेष लोककल्याण साधू लागले. त्यावेळी मथुरबाबूंचे देहावसान झाले. त्यांचे कार्य संपले, परंतु त्यांनी आपले कार्य असे करून ठेवले की त्या कार्याला आध्यात्मिक जगतात कोठेही तोड सापडत नाही. धन्य ते मथुरबाबू आणि धन्य ते श्री रामकृष्ण. प्रकरण 17. साधना आणि दिव्योन्माद. ईश्वर प्रेमाच्या प्रचंड लाटा जेव्हा काही आगापिछा नसता मनुष्याच्या मनात उन्मळू लागतात तेव्हा 1000 प्रयत्न करूनसुद्धा त्यांना मागे हटवता येत नाही. त्यावेळी आईचे कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने दर्शन झाले तर ठीक, नाहीतर प्राण असा व्याकुळ होई की वाटे आता जीव जातो आणि लोक म्हणत की याला वेड लागले आहे. श्री रामकृष्ण. श्री जगदंबेच्या प्रथम दर्शनाच्या आनंदात बुडून गेल्यामुळे यापुढे श्री रामकृष्णांना काही दिवसपर्यंत कोणतेच काम करणे अशक्य होऊन गेले. श्री देवीची पूजा वगैरे नित्य नैमित्तिक कामसुद्धा त्यांच्याने होईनासे झाले. मथुरबाबूंच्या संगतीने एका दुसऱ्या ब्राह्मणाच्या मदतीने हृदय ते काम करू लागला व आपल्या मामास काही वायुरोग झाला असावा अशा समजुतीने त्याने त्यांच्या औषधोपचाराची व्यवस्था चालवली. हृदयचा एका नामांकित वैद्याशी पूर्वीपासून परिचय होता व त्यांचे औषध श्री रामकृष्णांना सुरू करून बरेच दिवस झाले, तरी जेव्हा काही गुण दिसेना तेव्हा श्री रामकृष्णास वायुरोग झाल्याची बातमी त्याने घरी कामारू पुकुरास कळवली. श्री जगदंबेच्या दर्शनासाठी अत्यंत व्याकुळ होऊन श्री रामकृष्ण ज्या दिवशी बेहोश होऊन पडत असत श्री जगदंबेच्या दर्शनासाठी अत्यंत व्याकुळ होऊन श्री रामकृष्ण ज्या दिवशी बेहोश होऊन पडत नसत त्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा अर्चा वगैरे ते करीत. पूजा व ध्यान करत असताना त्यांच्या मनात काय चालले असे
व त्यांना काय अनुभव प्राप्त होत असत याचे थोडेफार दिग्दर्शन ते आमच्याजवळ कधीकधी करत असत. ते म्हणत, जगदंबेच्या सभामंडपात जी एक ध्यानस्थ भैरव मूर्ती आहे ती पाहून ध्यान करताना मी मनाला म्हणे, असे शांत व स्तब्धपणे बसून तू जगदंबेचे चिंतन केले पाहिजेस. ध्यान करण्यास बसताक्षणी मला स्पष्ट ऐकू येई की शरीराचे सर्व सांधे पायापासून वरपर्यंत खटखट आवाज होऊन बंद होत आहेत. जणू काही आतून त्यांना कोणी कुलूपच लावित आहे. जोपर्यंत मी ध्यानस्थ असे तोपर्यंत शरीर जरासुद्धा हलवण्याला किंवा आसन बदलण्याला अथवा मध्येच ध्यान सोडून दुसरे एखादे काम करण्याला मुळी सामर्थ्य नसे. पहिल्यासारखा खटखट आवाज होऊन यावेळी डोक्यापासून पायापर्यंत सांधे मोकळे होईपर्यंत जणू काही कोणी जोर करून मला एका स्थितीमध्ये बसाव्यास लावे. ध्यानाच्या सुरुवातीस प्रथम काजव्यांच्या पुंजक्याप्रमाणे ज्योतिर्बिंदूचे पुंजके दिसत. कधीकधी धुक्याप्रमाणे ज्योतीने सर्व दिशा व्याप्त झाल्या आहेत असे दिसे, अथवा कधीकधी रुपयाच्या समुद्रासारखा चकचकीत ज्योतिष समुद्र सर्व दिशांना पसरला आहे असे दिसे. डोळे मिटलेले असता असे दिसे व कित्येकदा डोळे साफ उघडे असतानाही असे दिसे. आपण हे काय पाहत आहोत हे समजत नसे, अथवा असे दर्शन होणे चांगले का वाईट हेही समजत नसे. म्हणून व्याकुळतेने मी आईची प्रार्थना करी, आई, हे मला काय होत आहे ते कळत नाही. तुझी प्रार्थना करण्याचे मंत्रतंत्रही मला ठाऊक नाहीत. काय केले असता तुझे दर्शन होईल ते तूच मला शिकव. तू जर न शिकवशील तर आई, दुसरे कोण आहे बरे मला शिकविल? तुझ्याशिवाय मला दुसरे कोण आहे बरे? अत्यंत व्याकुळ चित्ताने अशी प्रार्थना करी व रडत बसे. यावेळी श्री रामकृष्णांची पूजा, ध्यान वगैरे कृत्ये काही विलक्षण स्वरूपाची झाली होती. तो अद्भुत तन्मय भाव दुसऱ्याला समजावून सांगणे कठीण. त्या भावामध्ये श्री जगदंबेचा आश्रय केल्यामुळे त्यांच्या ठिकाणी बालकाची सरलता, विश्वास, निर्भरता व माधुर्य हे सर्व काळ दिसून येत. गांभीर्य अथवा देशकालपात्राप्रमाणे विधिनिषेध मानून चालणे अथवा भावी गोष्टींचा विचार करून दोन्ही डगरीवर हात ठेवून व्यवहार करणे इत्यादी गोष्टींचा त्यात पूर्ण अभाव दिसून येई. त्यांना पाहताच असे वाटे की इच्छामयी जगदंबेच्या इच्छेमध्ये आपली क्षुद्र इच्छा व अहंकार बुडवून टाकून, आई, तुझ्या या एकांत शरणागत बालकाला जे काही सांगायचे असेल, अगर करायचे असेल ते तूच सांग आणि कर, असे अंतःकरणपूर्वक म्हणून त्या जगदंबेच्या हातातील यंत्र घेऊन सर्व कर्मे करीत आहेत. परंतु अशा अत्यंत निरहंकार वृत्तीने वागू लागल्यामुळे इतर लोकांचा विश्वास व त्यांची कृत्ये यांच्याशी त्यांचा व्यवहाराचा विरोध उत्पन्न होऊन निरनिराळे लोक प्रथम एकमेकात व पुढे पुढे स्पष्टपणे नाना प्रकारच्या गोष्टी बोलू लागले. परंतु अशी स्थिती झाली अथवा लोक असे करू लागले तरी त्याचा काय उपयोग? जगदंबेचे हे अलौकिक बालक सर्वतोपरी तिच्या इच्छेप्रमाणे वागत आल्यामुळे जगातील गलबला त्यांच्या कानातच शिरत नसे. ते त्यावेळी संसारातील असूनही नसल्यासारखे होते. बाह्य जगत म्हणजे त्यांना स्वप्नवत भासू लागले आणि ते पूर्ववत सत्य समजणे हे काही केल्या त्यांना शक्य नव्हते. सत्य जर काही कुठे त्यांना त्यावेळी भासत असेल तर ते म्हणजे केवळ जगदंबेची चिन्मय आनंदघन मूर्ती. यापूर्वी पूजा ध्यानादी काळी त्यांना कधी मातेचा एखादा हातच दिसावा, कधी एखादा पायच दिसावा, कधी तिचे मुखकमलच दिसावे. परंतु आता पूजेशिवाय इतर वेळीसुद्धा त्यांना जगदंबेचे पूर्ण दर्शन होई व ती हसत आहे, बोलत आहे, हे कर, हे करू नको वगैरे सांगत आहे व आपल्याबरोबर हिंडत आहे असे दिसे. नैवेद्य दाखवताना त्यांना पूर्वी असे दिसे की आईच्या नेत्रातून एक दिव्य ज्योती बाहेर पडून ती नैवेद्यातील सर्व पदार्थांना स्पर्श करून त्यातील सार भाग शोषून पुन्हा नेत्रामध्ये प्रविष्ट होत आहे. आता त्यांना असे दिसे की नैवेद्य दाखवण्याच्या पूर्वीच ती आईच आपल्या अंगच्या दिव्य प्रभेने सारे मंदिर प्रकाशित करून प्रत्यक्ष जेवणास बसली आहे. हृदय सांगत असे, एक दिवस श्री रामकृष्णांची पूजा चालली असता मी एकदम तेथे गेलो व पाहतो तो ते जगदंबेच्या पादपद्मावर बिल्वार्ध्य अर्पण करण्यासाठी म्हणून तन्मय होऊन उभे होते. इतक्यात एकाएकी थांब, अगोदर मंत्र म्हणतो मग खा, असे मोठ्याने बोलून त्याने पूजा तितकीच टाकून अगोदर नैवेद्य दाखवला. पूर्वी पूजा ध्यान वगैरे करताना त्यांना आपल्या समोरच्या पाषाण मूर्तीमध्ये श्री जगदंबेचा साक्षात आविर्भाव झाला आहे असे दिसे. आता देवालयात जाऊन पाहावे तो त्यांना पाषाण मूर्तीच दिसू नये. तिच्या जागी जागृत जिवंत अशी चिन्मयी माता अभयदान देत आहे
अशी सर्व काळ दिसावी. श्री रामकृष्ण सांगत, नाकाला हात लावून पाहावा तर खरोखरच आई श्वासोश्वास करीत आहे असे दिसावे. अगदी डोळे फाडून पाहूनसुद्धा रात्री देवीच्या अंगाची सावली दिव्याच्या योगाने भिंतीवर पडलेली कुठेच दिसू नये. आपल्या खोलीत बसलो असता ऐकू यावे की आई पायात पैंजण घालून एखाद्या लहान मुलीसारखी मोठ्या आनंदाने छुमछुम आवाज करीत जिन्याने वर जात आहे. हे खरेच की काय म्हणून पाहण्यासाठी मुद्दाम बाहेर यावे तो खरेच. आई आपले केस मोकळे सोडून सज्जात उभी आहे व मध्येच कलकत्त्याकडे तर मध्येच गंगेकडे पाहत आहे. हृदय म्हणे, श्री रामकृष्ण जेव्हा मंदिरात असत तेव्हाची तर गोष्टच नको, पण इतर समयीही. यावेळी काली घरात प्रवेश करताच अंग कसे रोमांचित होत असे. म्हणून पूजा करताना श्री रामकृष्ण काय काय प्रकार करतात हे पाहण्याची संधी मी मुळीच गमावत नसे. कित्येकदा मी एकदम तेथे जाई व जे तेथे दृष्टीस पडे त्यावेळी जरी भक्तीने व आश्चर्याने भरून जाई तरी बाहेर येताच संशय उत्पन्न होई. मला वाटे मामांना खरोखरच वेळ तर नाही लागले, नाहीतर पूजेमध्ये असा भ्रष्टाचार त्यांनी कसा केला असता. राणी व मथुरबाबू यांना जर हा प्रकार समजला तर ते काय करतील कोण जाणे. असा विचार येऊन मनात भीती उत्पन्न व्हावी व इकडे पाहावे तो मामांच्या ही गोष्ट गावीही नसे व त्यांना सांगितली तरी ते ऐकत नसत. शिवाय त्यांना अधिक काही सांगवतही नसे. असे का होई कोण जाणे. पण एक प्रकारचे भय व संकोच उत्पन्न होऊन कोणीतरी तोंडच दाबून धरले आहे असे वाटे. अर्थातच आपल्याकडून त्यांची यथासाध्य सेवा करीत असावे झाले, पण मनात मात्र आल्या वाचून राहत नसे की एखाद्या दिवशी भलतेच काही न हो म्हणजे झाले. मंदिरात एकाएकी जाऊन श्री रामकृष्णांच्या ज्या विचित्र व्यवहाराने हृदयाच्या मनात भक्ती व भय हे विकार उत्पन्न होत त्यासंबंधी तो आम्हाला सांगे. एक दिवस पाहिले तर जवा बिल्वार्ध्य तयार करून मामांनी प्रथम त्यायोगे स्वतःचे मस्तक वक्ष सर्व अंग इतकेच काय पण पायसुद्धा स्पर्श करून मग ते जगदंबेच्या पायावर वाहिले. एक दिवस असे दिसले की एखादा दारू प्यालेल्या माणसाप्रमाणे त्यांचे नेत्र व छाती आरक्त झाली असून त्याच अवस्थेत ते आपल्या पूजेच्या आसनावरून उठले व झोप जात असतानाही सिंहासनावर चढून जगदंबेची हनवटी धरून तिला कुरवाळू लागले. मध्येच गाणे गाऊ लागले, मध्येच हसू लागले, मध्येच बडबडू लागले व मातेचा हात धरून नृत्य करू लागले. एक दिवस जगदंबेला नैवेद्य दाखवित असताना मामा उठून उभे राहिले व ताटातील एक घास घेऊन ते भरभर सिंहासनावर चढले व तो घास मातेच्या मुखात घालीत म्हणू लागले, खा आई, खा बरे, चांगले नीट खा. थोड्या वेळाने म्हणाले, मी अगोदर खाऊ म्हणतेस? बरे तर मी खातो असे म्हणून त्यातील थोडासा अंश आपण स्वतः खाऊन पुन्हा तो घास मातेच्या मुखी घालीत म्हणाले, मी तर खाल्ला, आता तू खा बघू. एक दिवस नैवेद्य दाखवित असता एक मांजर म्याव म्याव करीत तेथे आले. तेव्हा मामांनी खा बरे आई, खा असे म्हणत तो सारा नैवेद्य त्या मांजराला खाऊ घातला. एक दिवस रात्री जगदंबेला पलंगावर निजवल्यावर मामा एकदम, मला आपल्याजवळ निजायला सांगतेस? बरे ते निजतो आई असे म्हणून जगदंबेच्या त्या चांदीच्या पलंगावर काही वेळ निजून राहिले. पूजा करीत असता त्यांनी अशा तन्मयतेने ध्यान करीत बसावे की पुष्कळ वेळपर्यंत त्यांना बाह्य जगाचे भानच मुळी असू नये. असे कितीतरी दिवस होई. पहाटे उठून जगदंबेच्या हारासाठी मामा स्वतः बागेत फुले तोडीत असत. त्यावेळीसुद्धा असे दिसावे की ते कोणाशी तरी बोलत आहेत, हसत आहेत व गप्पा गोष्टी करत आहेत. सारी रात्र मामांना निद्रा कशी ती मुळीच येऊ नये. केव्हाही उठून पाहावे तो मामा भावावस्थेत कोणाशी तरी बोलत आहेत अथवा गात आहेत अथवा पंचवटीखाली ध्यानस्थ बसले आहेत. हृदय सांगे की श्री रामकृष्णांच्या या कृती पाहून मनात नाना प्रकारच्या शंका आल्या तरी त्या दुसऱ्याजवळ बोलून दाखवण्याचा मला धीर होत नसे. कारण असे भय वाटे की कदाचित तो मनुष्य आणखी इतर माणसांजवळ त्याबद्दल वाटाघाट करील व असे होता होता बाबूंच्या कानावर ही गोष्ट जाऊन त्याचा काही भलताच परिणाम होईल. पण रोजच्या रोज जर असे घडू लागले तर ते छपून तरी किती दिवस राहावे. ह्या गोष्टी दुसऱ्याच्या नजरेस आल्या ही बातमी खजिनदार बाबूंकडे गेली. ते स्वतः येऊन एक दिवस सर्व कारभार पाहून गेले. पण श्री रामकृष्णांचे ते एखाद्या अंगात आलेल्या माणसासारखे उग्र स्वरूप व निर्भय निसंकोच असा व्यवहार पाहून त्यांना काही बोलण्याचे धाडस त्यांच्याने होईना. दप्तरखान्यात परत गेल्यावर त्यांच्या मंडळीत वाटाघाटी सुरू झाली व तीत ठरले की छोट्या भट्टाचार्यास एकतर वेड लागले असले पाहिजे किंवा त्यांना एखाद्या भूताने झपाटले असले पाहिजे, नाहीतर पूजेच्या वेळी असले शास्त्रविरुद्ध वर्तन कोणीही कधी करणार नाही. ते काही असो, एवढे मात्र स्पष्ट आहे
की जगदंबेची पूजा अर्चा वगैरे काही एक होत नाही. भट्टाचार्यांनी सारा भ्रष्टाचार चालवला आहे आणि ही गोष्ट बाबूंच्या कानावर घातलीच पाहिजे. मथुर बाबूंकडे ही बातमी गेली. त्यांनी कळवले की मी स्वतः येऊन या गोष्टी पाहीन, तोपर्यंत भट्टाचार्यांना तशीच पूजा करू द्यावी. हे कळताच जो तो म्हणू लागला की आता भट्टाचार्यांची नोकरी खास जाणार. आपल्या पूजेत असा भ्रष्टाचार देवी किती दिवस सहन करील. एक दिवस कोणासही न कळवता पूजेच्या वेळी येऊन मथुरबाबूने बराच वेळपर्यंत श्री रामकृष्णांचा कार्यकलाप नीट लक्ष लावून पाहिला. भावामध्ये तन्मय असल्यामुळे श्री रामकृष्णांचे तिकडे लक्ष नव्हते. पूजेच्या वेळी सगळे लक्ष जगदंबेकडेच असल्यामुळे मंदिरात कोण येत आहे व जात आहे याचे त्यांना कधीच भान नसे. मथुरबाबूंच्या लक्षात ही गोष्ट थोड्याच वेळात आली. नंतर जगदंबेशी श्री रामकृष्णांचे बालकासारखे आचरण पाहून ते सर्व प्रेमभक्तीमुळे झाले आहे असेही त्यांच्या लक्षात आले. त्यांना असे वाटले की अशा प्रकारच्या निष्कपट भक्तिविश्वासाने जर जगदंबा प्रसन्न होणार नाही तर होईल तरी कोणत्या उपायाने. पूजा करीत असता श्री रामकृष्णांच्या नेत्रातून वाहत असलेला अश्रुधारा, त्यांचा उद्दाम उल्हास, त्यांची भावतन्मयता, त्यांचे इतर सर्व विषयांवरील पूर्ण दुर्लक्ष वगैरे पाहून मथुरबाबूंचे हृदय आनंदाने व भक्तीने भरून आले. मंदिरात खरोखरीच देवप्रकाश भरून राहिला आहे असे त्यांना भासू लागले आणि भट्टाचार्यांना देवीचे दर्शन खास झाले असले पाहिजे अशी त्यांच्या मनाला खात्री वाटू लागली. नंतर काही वेळाने मोठ्या भक्तियुक्त अंतकरणाने व अश्रुपूर्ण नेत्रांनी जगदंबेला व तिच्या त्या अपूर्व पूजकाला दुरूनच वारंवार नमस्कार करीत आज इतक्या दिवसांनी देवीची खरी प्राणप्रतिष्ठा झाली, इतक्या दिवसांनी तिची खरी खरी पूजा होऊ लागली असे म्हणत मथुरबाबू कोणापाशी काही एक न बोलता परत आपल्या वाड्यात निघून गेले. दुसऱ्या दिवशी देवालयाच्या कारभाराला त्यांचा हुकूम आला की भट्टाचार्य महाशय वाटेल तशी पूजा करत, त्यांना कोणीही यत्किंचितसुद्धा त्रास देऊ नये. वरील हकीकतीवरून शास्त्रज्ञ वाचकांना असे समजून येईल की श्री रामकृष्णांच्या मनामध्ये यावेळी फार मोठी क्रांती घडून येत होती. वैदी भक्तीची सीमा उल्लंघन करून यावेळी ते अहेतुक प्रेमाभक्तीच्या उच्च मार्गाने मोठ्या झपाट्याने पुढे चालले होते. ही क्रांती इतक्या स्वाभाविक व सहज रीतीने घडून येत होती की दुसऱ्यांना तर राहोच, पण ती त्यांना सुद्धा स्पष्टपणे समजली नव्हती. त्यांना तिचे एवढे स्वरूप मात्र समजून चुकले होते की जगदंबेवरील अपार प्रेमाच्या अखंड व उद्दाम प्रवाहात आपण सापडलो आहोत व तो प्रवाह नेईल तिकडे आपणच गेले पाहिजे. आणि याच कारणाने मधून त्यांना मला असे का होत आहे, मी योग्य मार्गाने जात आहे ना अशी शंका येईल. आणि म्हणून व्याकुळतेने ते आईला म्हणत, आई मला हे काय होत आहे समजत नाही, मी सरळ मार्गाने जात आहे की नाही हेही कळत नाही. यासाठी मला जे काय करायचे असेल ते तूच कर, जे शिकवायचे असेल ते तूच शिकवून दाखव आणि सर्व काळ माझा हात धरून चाल. काम, कांचन, मान, यश, सर्व प्रकारचे ऐहिक भोग, ऐश्वर यांच्यातून मनाला काढून अंतःकरणाच्या अगदी गाभाऱ्यातून त्यांनी जगदंबेची वरीलप्रमाणे प्रार्थना करावी. करुणामयीनेही आपल्या असहाय्य बालकाचा आक्रोश ऐकला व त्याचा हात धरून आणि त्याचे सर्वतोपरी संरक्षण करून त्याची इच्छा पूर्ण केली आणि त्याच्या साधनकाली त्याला जे जे लागते ते व जशा प्रकारची माणसे पाहिजे होती ती सर्व आपणहून त्याच्याकडे पाठवून दिली व त्याला शुद्ध ज्ञानाच्या निशुद्ध भक्तीच्या अत्युच्च शिखरावर स्वाभाविक सहज भावाने नेऊन बसवले. अनन्यास चिंतयन्तो माय ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. गीता 9वा अध्याय 22वा श्लोक. अशी गीतेमध्ये भगवानाने जी प्रतिज्ञा केली व जे आश्वासन दिले ते त्यांनी श्री रामकृष्णांच्या बाबतीत किती अक्षरशः पाळले हे यावेळचे त्यांचे चरित्र लक्षपूर्वक पाहता स्पष्ट दिसून येऊन मन स्तब्धित आणि आश्चर्यचकित होऊन जाते. श्री भगवानाच्या लाभासाठी सर्वस्वाचा त्याग केला तर अवश्य लागणाऱ्या गोष्टीचा साधकाला कधीही अभाव भासत नाही. ही गोष्ट थोर साधकांनी सर्व काळी सांगितली असूनसुद्धा संशयग्रस्त मनुष्याने या विधानाची सत्यता सांप्रतकाळी जर प्रत्यक्ष पाहिली नसती तर त्याचा या विधानावर कधीही विश्वास बसला नसता. म्हणून या शास्त्रीय विधानाची सत्यता संशयी व दुष्ट मानव मनाला पटवण्यासाठी श्री रामकृष्णांना हाती धरून साक्षात श्री जगदंबेने हा अद्भुत लीलाभिनय केला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.